वारायचा शांत चित्ताने भगवंताचं भजन केलं की सहज ती साधना होते आणि मग त्याला म्हणतात आला शीतळ शांतीचा वारा. मग सप्त दर जागी होतात. आणि महाराज ठीक आहे, पण हे सगळं घडलं, पण हे घडल्यानंतर याचा परिणाम काय? तर संतांच्या शब्दानं, संतांच्या वचनानं भवनदीचा झाला तारा. या संसार रूपी सागरातून तरुण जाणं इतकं शक्य नाही. करिता विचार तो हातून संसार ब्रह्मदिका पार. दुलंगे सामर्थ्य मोठ्या मोठ्याला सुद्धा जाता आलं नाही. म्हणून महाराज या संतांच्या वचनाने सहज गेलो. म्हणून भवनदीचा झाला तारा या उतारा प्रसादे. आणि मग शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे मंगळाता. सगळे इतर दान आहे, दानाचे प्रकार अनेक असतील, पण सगळ्या दानामध्ये आता अन्नदान, ज्ञानदान, अजून मतदान, मतदान नाही धरते दानात. आता लय अवघड समाशी झाली मतदानाची. मग तुकोबरायचं प्रमाण आहेच ना, तुकोबरायांचं प्रमाण आहेच ना लागू. जे ते करावे कीर्तन, अन्न न सेवावे, मुका लावू नये, बाळा माळ घालू नये. तुका म्हणे त्यांचे ते पाठातच नाही. देती घेती दोघे विमानात बसून की जाती तुम्हाला घेऊन जाती. वर्गणी जमा करणारला घेऊन जाती 42 कोळी इकडचे. काय परिस्थिती झाली. मग तुकोबरांना कळलं नाही. मग तुकोबराच्या शब्दावर आपण उभा आहे. मग आपल्याला कळत नाही, आपल्याला एवढं कळत नाही, पण एवढं कळतं की शास्त्राने काय सांगितलं. आपला आडाणी मताचा अर्थ आहे. आपण कीर्तनकारच नाही ना, कारण आपल्याकडे कार नाही. हो, त्याला कीर्तनकाराला काय लागते? काय असतं? बॉडी, गाडी, दाढी, मग काय ते म्हणते असं ठोकलं रात्री, असं ठोकलं. आता मला वाटलं किती ठोकलं म्हणजे काही भांडणं झाले का काय? असा विषय नाहीये. भक्तीचा विषय, भक्ती ते कठीण सोडावरची पोळी माझ्या भक्ती ते कठीण सुळावरची पोळी. याच्या करता इंद्रियावर मात करावी लागते. जोपर्यंत इंद्रियावर मात करता येत नाही, जोपर्यंत इंद्रिय हातामध्ये घेता येत नाही, तोपर्यंत भक्ती नाही घडत. कारण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो नाहीये. आणि जर ह्यो म्हणता असेल मी संतोष महाराज भोसले तर वाट लागली याची. आणि ज्या वेळेस हा म्हणता असेल मी मेलो तर मग तो आला विठ्ठल विठ्ठल. आणि आमचे तर फार म्हणजे देहाचे खूप चोचले चालले. देहाचे प्राणी काम देहाची वरी आधार म्हणून पडले विसर आत्मबोध. आमचा आत्मबोधाचा विसर पडला. आम्हाला काय झालं? संतांनी सांगितलं की हे तुम्ही नाहीये. मी देह नाही, माझा नाही, मी नाही. आणि नेमकं इथं मी 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 येत. आणि मग मी आलं का मग तो येत नाही. आणि तो असेल तर मी राहत. एका भांड्यात दोन्ही राहत नाही. म्हणून तर भक्ती ते कठीण सुळावरची पोळी आहे. आणि जर लय आपण जर म्हणतो समितीचा लय सत्कार करीत असेल आणि आपण म्हणतो नाशिवंत देह आयुष्य खातो काळ, आणि त्याची तर लय चालली महाराज माझी.
हा? काय चाललंय? मग हे शास्त्र सांगते चूक आहे का आपण करतो ते चूक आहे? कुठेतरी याचं संशोधन केलं पाहिजे, आत्ममंथन केलं पाहिजे. म्हणून माय बापा हो, संत सज्जना हो, संतांनी जे ज्ञान वाटलं ते अतिशय उच्च कोटीचं ज्ञानदान आहे. इतर दानात सगळ्या दानात म्हणून तुका म्हणे मंगळाता कोण दाता या होणे. आणि ते भेटल्यामुळं संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ सरळ सरळ आपला अभंग आता सुटला. तसं आपल्या अभंग कोण सोडणार आहे आपण माय बापा हो. तो कोबरांची वाणी आहे. लाखो कीर्तनकार आज समाजामध्ये फिरतायत. जितका जो सखोल जाईल, जितकं इथं चिंतन जेवढं चिंतन होईल, जेवढं चिंतनात खोल जाईल तितकं खोल जातोय. अभंग सुटणं तुकोबरायांचे अभंग सुटणं इतकं शक्य नाही. तुकोबरायांची वाणी आहे. म्हणून आज असणारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा मध सारख्याकडे आणि पामऱ्याकडे. आता या श्री क्षेत्र आरापूर दक्षिणमुखी हनुमंतराया समोर सेवा करण्याची संधी मला मिळाली माय बाप हो. आणि तुमच्यासारख्या गुणवान सुज्ञ तज्ञ विचारवंत असे असणारे थोर संत मंडळी या ठिकाणी त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. ही संधी जर मिळाली असेल तर ह्या जन्मातलं नाही, मागच्या जन्मातलं पुण्य आहे. कारण एका जन्मातल्या पुण्यानं हे घडू शकत नाही. तिळा तिळा पुण्य साचा पडे, तिळा तिळा पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मे जोडे, तरी हे बहुता जन्मे जोडे, नाम तुझे वाचसिया जोडे, नाम तुझे वाचसिया जोडे, समागम घडे संतता, तिळा तिळा पुण्य साचा पडे, तिळा तिळा पुण्य साचा पडे, पुण्य साचा पडे. निष्काम कुठलीही इच्छा न ठेवता निष्कामतेने केलेली सेवा उदयाला येते. उदयाला आणि ती निश्चित फल देते. आणि फल देण्याकरता एवढंच एक साधन आहे, परमार्थ आहे, महाधन आहे. नुसतं धन नाही, ते कमवता आपण ते धन आहे. ते कधी धोका देईल बरं, त्याच्यामध्ये एक नाही अनेक जण धोका देतील. बरं कोण कधी धोका देईल, कोण कधी धोका देईल सांगता येत नाही. व्यापारात धोका, घरात धोका. महाराज मध्ये सुद्धा नाही, इथं नाही व्हायचं धोका. म्हणजे ते महाराज मध्ये सुद्धा मुळाले धोका. धोका आणि कोण कुठं धोका. या धोक्याला जर सामोरे जायचं नसेल, धोका बसावा असं जर वाटत नसेल तर फक्त परमार्थ महाधन आहे. आणि परमार्थ म्हणजे भगवंताची भक्ती. भक्तीमध्ये धोका नाही. या धर्म मंडपामध्ये तुम्ही बसले, जे भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, हे तुम्ही आता आपण जे करतोय हे सगळे आपले जे जोडीदार आहे ना, आपल्याला तिथपर्यंत येणार आहे. फक्त कुठपर्यंत? हा, तिथून पुढे आपलं हे काम येणार आहे. कोणतं? भगवंताचं जे नामचिंतन करणारे सगळे माग रिटर्न झाले. ते म्हणते आता जाऊ द्या, बरे होते, चांगले नांदवले होते, चांगले बेजार होत होते, रात्री दिवस पाणी भरीत होते, बरे बेजार होते, सगळ्या गावाला वरमडीत होते, चांगलं चालू होत. आता बरे जाऊ द्या, आता गेले, काळच वाईट होता, गेले. मग त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला हे सगळे सोडणारे, त्यावेळेस तो आपल्याला काम येणार. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवती, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी, सारी अंती
खसमवरी